ओबीसींची मंडल यात्रा चंद्रपूरमध्ये दाखल झाली। भंडाऱ्यापासून सुरू झालेल्या मंडल यात्रेचा चंद्रपूरमध्ये समारोप होणार आहे। चंद्रपूरमध्ये पोहोचताच या मंडल यात्रेचं ओबीसींच्या विविध घटकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। ही मंडल यात्रा कुठल्याही प्रकारचा राजकीय फायदा घेण्यासाठी नाही, तर ओबीसींना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्यासाठी आहे आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करण्यासाठी तयार करणं यासाठी आयोजित करण्यात आली, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली। मंडल यात्रा जी आहे ते चंद्रपुरात पोहोचलेली आहे। विदर्भातले 11 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पूर्ण केलेली आहे आणि जवळजवळ 36 सभा या यात्रेच्या माध्यमातून कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि आता या यात्रेचा चंद्रपूर शहरामध्ये समारोप होणार आहे। आपल्यासोबत ओबीसीचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार। विजयभाऊ, 11 जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरलेली आहे, 7 दिवसांचा प्रवास, काय फलित आहे असं वाटतं तुम्हाला यात्रेचं? नाही, आमचा या यात्रेचा उद्देश हा स्पष्ट आहे। इथे कुठेही कोणालाही पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी हा नाही, हा आदिशीच्या शुद्ध हक्कासाठी ही लढाई आहे। आपल्या ओबीसीच्या हक्काचं मिळालं पाहिजे, त्यांना त्यांच्या जातनीय जनगणना त्यांची झाली पाहिजे आणि राज्य सरकारने, केंद्र सरकारने ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येनुसार वाटा द्यावा, यासाठी ही यात्रा काढली गेली। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि जागृती निर्माण झाली। आम्हाला लोकांना हा, कारण 350 पावणे 400 जातीचा समूह आहे ओबीसी मध्ये, हा एका जातीचा नाही आहे। त्यामुळे या सगळ्या जातीपर्यंत, जाती समूहाला घेऊन त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणं आणि अधिकाराच्या हक्कासाठी लढण्यासाठी त्यांना तयार करणं, हा खरा उद्देश होता। पॉलिटिकल मायलेज मिळवण्यासाठी नाही, तर ओबीसींना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करून देण्यासाठी आणि लढाईसाठी तयार करण्यासाठी ही यात्रा होती आणि ती सफल झाली आहे, असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।